नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। नवरात्रीच्या उपवासात आपल्याला काहीतरी हलकं, चविष्ट आणि पटकन होणारं खायला हवं असतं। आज मी तुम्हाला दाखवणार आहे साबुदाणा भेळ आणि रताळ्याचा चाट। दोन्ही रेसिपी अगदी सोप्या, झटपट आणि टेस्टी आहेत। सर्वप्रथम आपण बटाटे उकडून घेऊन त्याची सालं काढून छोट्या छोट्या क्यूब्समध्ये कापून घ्यायचं। त्याच्यानंतर आपण साबुदाणा घेऊन त्याच्यामध्ये क्यूब्स घालून ते इडली पात्रामध्ये स्टीम करून घेणार आहोत। आता आपण ते स्टीम करून घेतल्यामुळे साबुदाणा शिजतो। त्याच्यामध्ये शेंगदाणे तसंच बटाट्याचा चिवडा, वेफर्स घालणार आहोत। आता हे घालून झाल्यानंतर आपण थोडंसं चवीनुसार लाल तिखट, तुम्हाला जेवढा तिखट आवडत असेल तेवढं तुम्ही घालू शकता। सैंधव मीठ, आपलं साधं मीठ, तसं शेंगदाण्याचं कूट, चिंचेची चटणी सुद्धा मी गूळ आणि चिंच वापरून केलेली आहे। तुम्हाला ज्याप्रमाणे जेवढी आवडत असेल तेवढी तुम्ही घालू शकता। कुणाला जास्त आंबट आवडतं, कुणाला आवडत नाही। चिंचेची चटणी सुद्धा आपण आपल्या आवडीनुसार तयार करू शकतो। आता मी डाळिंबाचे दाणे घालते। डाळिंबामुळे भेळीला खूपच चव छान लागते। आता हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून आपली भेळ तयार। ही पटकन होते आणि रोज रोज साबुदाणा खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर हा पर्याय नक्कीच छान आहे। तुम्हाला ही भेळ आवडली का? कशी वाटते ते सांगा। आता आपण दुसरी रेसिपी करणार आहोत, रताळ्याचे चाट। त्यासाठी चटणी करणार आहे। त्यामध्ये मी शेंगदाणे, मिरची, मीठ घालून व पाणी वापरून आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढं पाणी घालायचं। वरून थोडंसं लिंबू पिळायचं। लिंबूमुळे थोडा आंबटपणा वाटतो आणि ही चटणी एकदम बारीक अशी वाटून घ्यायची। सुरुवातीला रताळे शिजवून घेऊन सालं काढून त्याचे गोल गोल चकत्या करायच्या आणि आपल्याला ह्या चकत्या नंतर तूप टाकून थोड्याशा शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर मी तव्यामध्ये तूप टाकलेलं आहे आणि त्या चकत्यांना 4-5 मिनिटापर्यंत शालो फ्राय करून घेतलेलं आहे। तर ह्या चकत्या व्यवस्थित तव्यावर ठेवून शालो फ्राय करून घ्याव्यात। रताळ्यामध्ये थोडासा पाण्याचा अंश असतो, त्या शालो फ्राय केल्यामुळे थोड्याशा क्रंची होतात। उपवासात असं काहीतरी वेगळं खायला सर्वांनाच नक्की आवडेल, कारण ते उपवास 9 दिवसाचा असतो नवरात्रीमध्ये आणि आपल्याला तेच खाऊन बोर झालेलं असतं। त्यावेळेला नक्की आपण असं काहीतरी नवीन ट्राय करू शकतो। आता ह्या एकदम ड्राय झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला दही घालणार आहोत। दही आंबट नसावं तर ते गोड असावं। त्यामुळं आंबट असेल तर जास्त चवीला चाट चांगला लागत नाही। दह्यावरती आपण लाल तिखट घालून घेणार आहोत। नंतर थोडंसं सैंधव मीठ, साधं मीठ। आता आपण शेंगदाण्याची चटणी घालणार आहोत। शेंगदाण्याची चटणी आपल्या हवी तेवढी घालू। नंतर चिंचेची चटणी, शेंगदाणे व डाळिंब घालून हा चाट तयार करणार आहोत। हा चाट उपवासाला अतिशय हेल्दी आहे। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।